नमस्कार मंडळी, आजच्या परघीच्या पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या परघीच्या पॉडकास्टमध्ये आपण स्टोइसिझमवर बोलूया. स्टोइसिझम एक फिलॉसॉफी आहे जी की मी स्वतः फॉलो करतोय आणि म्हणजे त्या फिलॉसॉफीनं माझी खूप मदत केली आत्तापर्यंत. माझं आता प्रत्येकाच्या जीवनात काही अडचणी असतात. माझ्या जीवनातल्या अडचणीवर खूप मदत केली मला त्या फिलॉसॉफीनं. मग मला असं वाटतं की तुमच्या पण करू शकेल. सो माझ्या मराठी बांधवांना पण ह्या फिलॉसॉफीचा आनंद व्हावा म्हणून मराठीत एक वेस्टर्न फिलॉसॉफी तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न राहील. काही चुकलं तर माणूस हा चुकीचा पुतळा आहे. तर आजचा पॉडकास्ट चालू करूया. स्टोइसिझम म्हणजे नेमकं काय का थोडक्यात सांगायचं झालं तर स्टोइसिझम म्हणजे जे आपल्या हातातल्या गोष्टी नाही आहेत. समजा पाऊस पडतोय बाहेर, आपल्या हातातली गोष्ट नाही आहे. मग आपल्या हातात काय आहे? नेमकं छत्री घेऊन जाणं आपल्या हातात आहे. मग आपल्या ज्या हातातल्या गोष्टी नाहीत त्याच्यावर रडणं काही कामाचं नाही. म्हणून ह्या फिलॉसॉफी नेमकी काय सांगते, मेन फिलॉसॉफीचं हे झालं एसेन्स झालं तर की आपल्या ज्या हातातल्या गोष्टी आहेत त्यांच्यावर फोकस करा, रॅदर देन फोकसिंग की पूर्ण प्रॉब्लेम काय किंवा त्याच्यावर वाईन करणं किंवा उगाच कंप्लेंट करणं की असं आलं, मला असं झालं तसं झालं. काही नाही, फक्त एक लॉजिकल सोल्युशन काय असेल किंवा मी तर काय करू शकतो ह्या पोझिशनवर मी आता जे आहे तिथे, म्हणजे सोल्युशन फाइंड करणं हे एक मेन असतं. आणि आपली जी इमोशन्स आहेत जे प्रत्येक ह्युमन्सला असतात त्या भावनेला आपल्या ॲक्शनच्या मदत नाही होऊ देणं हे पण एक स्टोइसिझमचाच एक व्हर्च्यूमध्ये आहेत. आता व्हर्च्यूजचं सांगायचं झालं तर 4 व्हर्च्यूज आहेत स्टोइसिझममध्ये. एक तर जस्टिस, टेम्परन्स, करेज अँड विजडम अशा 4 व्हर्च्यूज आहेत. फर्स्ट म्हणजे जस्टिसचं जर सांगायचं झालं तर जस्टिस म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काहीतरी चुकीचं घडतंय ते घडू न देणं किंवा जे खरं आहे त्या बाजूने राहणं. हे आता हा एक स्टोइसिझमचा एक चांगला स्टुडंट आहे, मार्कस एरलस. हा जो इथे एक माणूस जिथ होतो त्याचं पुस्तक वाचलं मी. रोमन एम्परर होता आणि ही एक रोमन फिलॉसॉफी आहे. मग हा म्हणतो की डोंट आर्ग्यू व्हॉट अ गुड मॅन शुड बी वन. मग आर्ग्यू करण्यापेक्षा कोणता चांगला माणूस आहे कोण नाही, स्वतःच चांगला माणूस कोण. आपण असंच टाइम वाया घालतो की चांगला माणूस कसा असतो काही नाही. मग त्याच्याऐवजी झालेलं चांगला माणूस. तर जस्टिस म्हणजे आपण जे खरं आहे त्या बाजूने असा पाहिजे, खोटं बोलून काय फायदा नाही. मग सत्याच्या बाजूनं आपल्या आता भारताचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते, सत्य की हमेशा जीत होती है. सत्याच्या साईडनं राहा. जस्टिस आहे, तुम्हाला जी खरं वाटतंय जी जस्टिफाईड आहे त्याच्या बाजूनं राहा, रादर देन खोटं बोलणं किंवा काय करणं. जस्टिस म्हणजे ट्रूथच्या साईडनं राहणं. पुन्हा दुसरं टेम्परन्स म्हणजे काय, सेल्फ डिसिप्लिन किंवा मॉडर्नेशन. म्हणजे सेल्फ डिसिप्लिन काय असते की ह्या टाईमला उठेल मी, ही खाईल ती नाही खाणार किंवा अशा गोष्टी करेल की आता ह्याचा मार्कस एरलसचाच आहे एक की त्याला सगळे उठ वाटत नव्हतं आपल्यासारखं, हिवाळा असेल आणि त्याला उठ वाटत नव्हतं. मग ते स्वतःला विचारते की ह्याच्यासाठी जन्माला करू पांघरुणात लोळायला. माहिती आहे मला की स्वतःलाच बोलतोय, तो इनर डायलॉग असते की पांघरुणात गरम आहे पण हे काम आहे का तुझं, एक राजा आहेस तू, रोमन एम्परर होता तो, एक एम्परर आहेस तू, तुझे ड्युटीज आहेत. आता इकडे साईडला हे बघ की पक्षी त्यांची ड्युटी करतायत, ते उठून जात आहेत, मुंग्या त्यांची ड्युटी करतात, ते काम करतायत. मग तुझी बी काही जबाबदारी आहे का नाही हे स्वतःला बोलतोय तो. आणि जे की बरोबर आहे. खूप मला स्ट्राईक झालं ते की मी वाचल्यानंतर की सगळे ड्युटी करतात, पृथ्वीतल्या सगळ्या गोष्टी, सगळे प्राणी त्यांची जबाबदारी पार पाडतात, मी का पार पाडू नये ॲज अ ह्युमन, माझी काय आहे का नाही रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ ह्युमन म्हणून. तर मॉडर्नेशन म्हणजे लिमिटमध्ये करणं कोणती गोष्ट, की एक्स्ट्रीम करू नये कोणतीच गोष्ट. की जेवण म्हणजे जास्तच खावणे, किती बी गिचायलात, मग पुन्हा डायजेशन प्रॉब्लेम होतात. मॉडर्नेशनमध्ये खाल्लं की एक ठराविक ह्याच्यात किंवा व्यायाम पण असं नाही की किती बी उचलायचं लागले वजन, म्हणजे प्रत्येक गोष्टीची काहीतरी लिमिट असते. मग त्या लिमिटनुसार वागणं म्हणजे मॉडर्नेशनमध्ये वागणं. मग ते टेम्परन्सच्या व्हर्च्यूमध्ये ते येतात. पुन्हा करेजचा आपण एक फुल पॉडकास्ट बनवता, मग त्यात जास्त सांगायची गरज नाही, फक्त न भीता गोष्टी करणं तेच करेजमध्ये येईल. आणि दम ठेवा काही बी गोष्टी करताना आणि यू कॅन अचीव एनिथिंग यू वॉन्ट. आणि जर तुम्हाला अजून इलॅबरेट वेमध्ये पाहिजे असेल तर माझा पॉडकास्ट आहेच करेजविषयी, ते बघू शकतात तुम्ही. मग शेवटीचं चौथं म्हणजे विजडम म्हणजे ज्ञान, जे की आपल्याला पुस्तकातून भेटतच राहते किंवा
फिलॉसॉफीमधूनच भेटते. मग ज्ञान महत्त्वाचं आहे माणसाला. ज्ञान म्हणजे एक उजेड असतो आपल्या जीवनातला. मग त्या जितकं तुम्ही ज्ञान प्राप्त करता तितकं तुमचं जीवन अजून उजेडात जाईल. आणि पुस्तकातूनच ज्ञान भेटतं असं नाही, माणसातून पण ज्ञान भेटतं. मग कुठल्याही सोर्समधून ज्ञान घ्यायचं हे 4th व्हर्च्यू आहे आणि त्या ज्ञानाची किंमत करायची. मग ह्याच 4 व्हर्च्यूज आहेत. आता हे स्टोइसिझमचा उगम कुठून झाला की एक स्टोरी आहे. झिनो नावाचा एक मर्चंट होता, एक व्यापारी होता. तो असंच बोटमधून अमीर व्यापारी होता. त्या काळात जी जांभळा कलर होता ते रेअर होता आणि ते काढण्याची प्रोसिजर पण अवघड होती. स्क्विडचं ब्लड आणि ते काय 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 होतं. मग खूप ते त्याच्या शिपवरती सगळं होतं. मग ते शिप रॅक झाले आणि त्याचं काहीच राहिलं नाही. मग शेवटी मग त्यानं असं मानलं नाही की ओके आता हार मानतोय, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. मग त्याला कळालं की पुस्तक वाचलं त्यात लोकांनी सॉक्रेटिसचे लेक्चर्स चालू होते. मग त्यानं ते अटेंड केले आणि तिथून एक उगम पावलं स्टोइसिझमचा आणि खूप मदत झाली त्या फिलॉसॉफीची मला. आणि ते वाचू शकतात तुम्ही. रायन हॉलिडे नावाचा एक यूट्यूबर, लेखक, ऑथर आहे. तो खूप चांगल्या प्रकारे सांगतो आणि मला मदत झाली तशी तुम्हाला पण होऊ शकते. सो डू चेक दॅट आउट. स्टोइसिझम नेमकं काय आणि चांगली फिलॉसॉफी. असं नाही की एकच फिलॉसॉफीवर तुम्ही प्रत्येक जगातली कोणती फिलॉसॉफी, तत्वज्ञान बघू शकता. मग ही स्टोइसिझम नावाचं तत्वज्ञान ह्या पॉडकास्टमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मी पण माझ्या रीतीने जितकं चांगलं होईल तितक्या चांगल्या रीतीने स्टोइसिझम थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न केला. तर आजच्या पॉडकास्टमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन टॉपिकवर, नवीन ज्ञानासोबत.